ओम नमो भगवते वासुदेवाय। राजा पृथूला सनक सनंदन सनत कुमार वगैरे चार कुमार मंडळी उपदेश करतायत आणि त्यावेळेला ते म्हणाले की जोपर्यंत अंतःकरण रूप उपाधी अस्तित्वात आहे तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा, इंद्रियांचे विषय आणि ह्या दोघांचा संबंध घडवून आणणारा अहंकार यांचा अनुभव होतो. पण एरवी तो काही अनुभव होत नाही. बाह्य जगतामध्ये सुद्धा आपण बघतो, व्यवहारात आपण बघतो की आरसा असेल, एखादा चमकदार पृष्ठभाग असेल, पाणी असेल, तरच तिथे बिंबाचं प्रतिबिंब दिसतं, अनुभवाला येतं. पण जर पाणी नसेल, आरसा नसेल किंवा प्रतिबिंब दाखवणारा पदार्थच नसेल तर मग हा भेद काही आपल्याला कळत नाही. जी माणसं सदैव विषय चिंतनामध्ये मग्न असतात त्यांची सगळी इंद्रिय त्या त्या विषयांमध्ये गुरफटून जातात, अडकून जातात आणि मनाला सुद्धा ती इंद्रिय त्याच विषयांच्याकडे खेचून घेतात. आणि मग असं झालं की मग ज्याप्रमाणे एखाद्या जलाशयाच्या काठी उगवलेली जी गवतं असतात, पुष्प वगैरे वनस्पती असते, ती ज्याप्रमाणे आपल्या मुळातून त्याचं पाणी खेचून घेतात, त्याप्रमाणे हे इंद्रियासक्त मन बुद्धीची विचारशक्ती सुद्धा हळूहळू काढून घेतं, खेचून घेतं. आणि एकदा विचारशक्ती नष्ट झाली की मग साहजिकच पूर्वापर अशी जी स्मृती असते तीही नाहीशी होत जाते. आणि स्मृती नाहीशी झाली की माणसाला ज्ञानही होऊ शकत नाही किंवा झालेलं ज्ञानही विस्मृतीत जातं. अशा प्रकारे ज्ञानाचाच नाश झाला की पंडित मंडळी आपणच आपला नाश करणं असं त्याला म्हणतात. ज्या एका जीवाच्या उद्देशानं, जीवाच्या संबंधानं अन्य सगळ्या पदार्थांमध्ये हे आवडतंय, ते आवडत नाहीये, अशा प्रकारचा बोध होतो, जाणीव होते, त्या आत्म्याला आपल्याकडूनच आपला नाश होतोय, आपली स्वार्थहानी होते असं कळतं. आणि अशी जी स्वार्थहानी आहे त्याच्यापेक्षा आणखी कुठलीही भयंकर हानी जीवाच्या बाबतीत संभवत नाही. सदैव पैसा, धन आणि इंद्रियांचे विषय ह्यांचाच जर आपण विचार करत राहिलो, चिंतन करत राहिलो, त्याची चिंता करत राहिलो, तर ही चिंता, हे चिंतन, हा विचार सगळ्या पुरुषार्थांचा नाश करणार असतं. कारण त्या चिंतेमुळे, त्या चिंतनामुळेच माणूस ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन वृक्षादी स्थावर योनींमध्ये जन्म घेत राहतो. आणि म्हणून ज्याला अज्ञानरूपी अंधाराच्या बाहेर जायचं आहे, अंधाराच्या पलीकडे जायचं आहे, त्या पुरुषांना कुठल्याही विषयामध्ये आसक्त राहून चालणार नाही. त्यांनी आसक्त राहता कामा नये. कारण ही आसक्ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीमध्ये अडसर असते, बाधक असते. पुन्हा ह्या चारही पुरुषार्थांमध्ये सर्वात श्रेष्ठ जो पुरुषार्थ आहे तो मोक्ष मानला गेलेला आहे. कारण बाकीच्या तिन्ही पुरुषार्थांना सदैव काळाचं भय असतं. काळाच्या ओझरात ते पुरुषार्थ केव्हाही लुप्त होऊ शकतात. प्रकृतीमध्ये सत्व, रज, तम
या गुणांचा क्षोभ झाला, त्यांच्यामध्ये असंतुलन झालं की मग जेवढे काही उत्तम किंवा अधम भावयुक्त असे पदार्थ प्रकट होतात, त्यांच्यामध्ये सहज कोणी राहू शकेल असं कोणीही नाही. कारण काळ भगवान त्या सगळ्यांची सहजता जी आहे ती फार मोडून टाकतो. आणि म्हणून राजा, जो भगवंत, जो परब्रह्म परमात्मा देह, इंद्रिय, प्राण, बुद्धी आणि अहंकारानं आवृत असल्या वेढलेल्या सगळ्या स्थावर जंगम प्राण्यांच्या हृदयामध्ये जीवाचा नियामक अंतर्यामी आत्मारूप अशा सगळीकडे प्रकाशित होतो, त्यालाच तू मी तोच आहे असं जाण. सनत कुमारांनी राजाला आणखीन काही उपदेश केला. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.